विलीनीकरणाबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मोठ्या नेत्यानं गौप्यस्फोट केला। राज्यसभेचा अर्ज भरण्याच्या 7 दिवस आधी सुद्धा 2 राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा शेवटचा प्रयत्न करण्यात आल्याचं सांगण्यात आलं। विलीनीकरणासंदर्भात प्रस्ताव दिला, मात्र दादांच्या राष्ट्रवादीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं विलीनीकरणाच्या चर्चा मावळल्याचं सांगण्यात येतंय। दरम्यान या संदर्भात त्या बड्या नेत्यानं नेमकं काय सांगितलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। राज्यसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी प्रयत्न करण्यात आले। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं दादांच्या राष्ट्रवादीला प्रस्ताव दिला होता। महाविकास आघाडीकडून शरद पवारांना उमेदवारी मिळाल्यावर विलीनीकरणाचा पर्याय बंद होईल आणि त्यामुळे शरद पवारांची उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण व्हावं असा प्रस्ताव शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून देण्यात आला। राज्यसभा निवडणुकीपूर्वी विलीनीकरण झाल्यास संयुक्त राष्ट्रवादीनं शरद पवारांना उमेदवारी द्यावी असा प्रस्ताव होता आणि याच नेत्याच्या प्रस्तावात राज्यसभेची सुनेत्रा पवार यांची रिक्त होत असलेल्या जागेवर पार्थ पवार यांना पाठवावं असं म्हटलं होतं। मात्र शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांना दिलेल्या प्रस्तावावर दादांच्या राष्ट्रवादीकडून मौन बाळगण्यात आलं आणि त्यामुळे विलीनीकरणाची चर्चाच संपली असा दावा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यानं केला।